नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSBT कडून विंटर एक्झाम 2025 जी झाली तिचा निकाल 2 जानेवारी 2026 रोजी आला. अर्थात निकाल आल्यानंतर जे विद्यार्थी फेल झालेले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना एखाद्या विषयामध्ये 80 बॅक राहिलेले जे विषय आहेत त्या संदर्भात आता जे काही आपल्याला फोटोकॉपी मागवायची असेल किंवा रिव्हॅल्युएशन करायचं असतं तर त्या संदर्भातलं जे काही अपडेट आहे ते आलेलं आहे. कधीपासून कधीपर्यंत ॲप्लाय करता येईल या सगळ्याबाबत माहिती बघणार आहोत. शिवाय लक्षात ठेवा, यावेळी जे डिजिटल पद्धतीनं इव्हॅल्युएशन झालेलं होतं, अर्थात तुमचे पेपर डिजिटल पद्धतीनं चेक झाले म्हणजे काय, पेपर स्कॅन झालेले होते आणि स्कॅन झालेले पेपर कम्प्युटराइज्ड एका सॉफ्टवेअरमध्ये चेक केलेले आहेत. म्हणजे काय, ते पेपर डिजिटल पद्धतीनं चेक करत असताना जे काही कुठल्या एका प्रश्नाला जेवढे काही मार्क्स दिलेले आहेत ते मार्क्स ॲड केल्यानंतर ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेट होत होते. म्हणजे आपण कधी गुणपडताळणी अर्थात जे दिलेले मार्क्स आहेत त्यामध्ये बेरीज करताना किंवा ॲडिशन करताना ज्या काही चुका झाल्या असतील म्हणून जे आपण या ठिकाणी गुणपडताळणीसाठी ॲप्लाय करायचो तो पर्याय यावेळेस नसणार आहे. फक्त तुम्हाला फोटोकॉपी मागवता येईल आणि रिव्हॅल्युएशन करता येईल, एवढे दोनच पर्याय उपलब्ध असणार आहेत. तर त्याचं वेळापत्रक कशा पद्धतीनं असणार आहे लक्षात ठेवा. फोटोकॉपी करता विद्यार्थ्यांना त्यांच्या स्टुडंट लॉग इनमधून जो अर्ज करायचा असतो तो कधीपासून कधीपर्यंत करता येणार आहे, तर लक्षात ठेवा 5 जानेवारी 2026 ते 6 जानेवारी 2026 अर्थात 5 आणि 6 जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला हा अर्ज करता येईल. त्यानंतर तुम्ही ज्या संबंधित कॉलेजमध्ये आहात तर त्या संस्थांनी इन्स्टिट्यूट लॉग इनमधून विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीसाठी सादर केलेले जे अर्ज आहेत त्या संदर्भातनं जे स्क्रुटिनी असेल, छाननी करायचं आहे, आवश्यक शुल्क आहे ते स्वीकारून पुढची जी प्रोसेस करायची आहे, अर्ज निश्चित करायचा आहे, ते कॉलेजनं देखील 5 ते 7 तारखेच्या दरम्यान ती प्रोसेस करून घ्यायची आहे. अर्थात पुढची प्रोसेस आहे विभागीय कार्यालयाची जी करायची आहे ती प्रोसेस असणार आहे. अशा पद्धतीने हे जे पूर्ण शेड्यूल आहे, वेळापत्रक आहे ते दिलेलं आहे. अर्थात आता विद्यार्थी ज्यांनी फोटोकॉपी मागवलेली आहे ती फोटोकॉपी तुम्हाला कधी मिळेल, महत्त्वाचा मुद्दा आहे तो बघूया. तर 14 जानेवारी 2026 14 जानेवारी रोजी तुम्ही जे काही फोटोकॉपी मागवलेली आहे ते तुमच्या लॉग इनमध्ये मिळून जाईल. आणि फोटोकॉपीचा जो निकाल आहे तो देखील काय केला जाणार आहे, तो स्टुडंट लॉग इन आणि इन्स्टिट्यूट लॉग इन या ठिकाणी तो जाहीर केला जाणार आहे सेम तारखेला 14/1/2026 रोजीच. ठीक आहे. अर्थात लक्षात ठेवा, बऱ्याच विद्यार्थ्यांची तक्रार होती जे काही आपण फोटोकॉपी मागवतो त्यामध्ये ज्या काही शंका असतात की फोटोकॉपी बरोबर ॲक्युरेट क्लिअर मिळत नाही. तर जेव्हा डिजिटल पद्धतीने इव्हॅल्युएशन होत आहे तर तुमचा पेपर हा स्कॅन झालेलाच आहे, प्रॉपरच झालेला आहे. त्यामुळं आता इथून पुढं तुम्हाला जी फोटोकॉपी मिळेल ती प्रॉपरच मिळणार आहे, त्यामध्ये कुठलाही इश्यू अडचण येणार नाही. ठीक आहे. अर्थात जे काही पुन्हा तुम्हाला एकदा फोटोकॉपी मिळाली असेल, ती एकदा फोटोकॉपी मिळाल्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, फोटोकॉपीचं रिव्हॅल्युएशन जर तुम्हाला सादर करायचं आहे तर ते कधी सादर करता येणार आहे, 15 जानेवारी ते 16 जानेवारीच्या दरम्यान जर तुम्हाला फोटोकॉपी मिळाली तर तुम्हाला काय करायचं आहे, ती फोटोकॉपी तुमच्या संबंधित शिक्षकांना दाखवून कुठं मार्क्स वाटत आहेत असं वाटत असेल तर रिव्हॅल्युएशनसाठी पुन्हा ॲप्लाय करायचं आहे. आणि जे रिव्हॅल्युएशन अर्थात पुनर्मूल्यांकन जे केलं आहे तुम्ही त्याचा निकाल कधी मिळणार आहे, तर लक्षात ठेवा त्याचा रिझल्ट ऑनलाईन पद्धतीनं 28 जानेवारी 2026 रोजी लागणार आहे. आता ह्या ज्या काही महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत, खूप कमी कालावधी आहे अर्ज करण्यासाठी आणि बाकीच्या प्रोसेससाठी, त्यामुळे नक्कीच ही महत्त्वाची PDF महत्त्वाचा अपडेट आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी शेअर करतो. शिवाय ही PDF MSBTच्या वेबसाईटवरती देखील अवेलेबल आहे. ओके. काही तुमच्या शंका असतील तर इथे त्यांनी हेल्पलाईन किंवा ईमेल ID दिला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. बाकीची प्रोसेस कशा पद्धतीने करायचं आहे, पहिल्यांदाच हे ऑनलाईन असल्यामुळं विद्यार्थी लॉग इन कसं आहे, कुठे काय पर्याय, याचं देखील यांनी युजर मॅन्युअल स्वरूपात या PDFमध्ये दिलेलं आहे. ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्या ठिकाणी जाऊन ही माहिती सर्व अगोदर वाचा. अजून 2-3 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत, त्यामुळं योग्य निर्णय घेऊन प्रोसेस करा. पूर्वी कसं होतं, तुम्हाला वाटत असेल की 1-2 मार्क्ससाठी पेपर माझा राहतोय आणि कदाचित या ठिकाणी कॅल्क्युलेशनमध्ये चुका झाल्या असतील तर गुणपडताळणी हा पर्याय पूर्वी होता, तो आता काढून टाकण्यात आलेला आहे. कारण डिजिटल इव्हॅल्युएशन पद्धतीनं ॲडिशन झालेलं आहे, तिथं काही चुका नसणार आहेत कारण सॉफ्टवेअरवरती ॲडिशन झालेली आहे. आता फक्त एकच पर्याय असणार आहे ते म्हणजे फोटोकॉपी मागवणं, अर्थात तुमच्या पेपरची कॉपी या ठिकाणी एक मागवून घेणं. आणि त्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की मार्क्स वाढत आहेत तर रिव्हॅल्युएशनसाठी तुम्ही पुन्हा पुढे जाऊ शकता. फोटोकॉपी मागवल्यानंतर पुनर्मूल्यांकन अर्थात रिव्हॅल्युएशन करू शकता. तिथे तो काही निकाल आहे तो तुम्हाला मिळणार आहे. महत्त्वाच्या तारखा वगैरे मी सांगितलेल्या आहेत. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी तुमचे डिप्लोमाचे सर्व विद्यार्थी आहेत त्या सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.